नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत विठ्ठल फार्म हाऊस कोरडगाव. समोर आपल्याला दिसत आहे लाल चुटुक असे सुंदर असे फुलझाडं जी फुलपाखरांना आणि माणसांना आकर्षित करून घेतात. यानंतर विठ्ठल फार्म हाऊसमध्ये आपण ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे. ड्रॅगन फ्रूटची लागवड करताना याची रोपं बाहेरून विकत आणलेली, काही घरी बनवलेली आहे. लागवड करताना याला मंडप तयार करावा लागतो. पोल उभे करून त्याच्यावर तारा ओढून नंतर अशा पद्धतीनं यावर 4-4 तारा ओढलेल्या आपल्याला दिसत आहेत. आणि मी अतिशय छोटेखानी म्हणजे जवळजवळ 4 ते 5 गल्ल्या फक्त इतकंच ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली. ही दुसरी गल्ली. जवळजवळ 10 फुटावर एक पोल उभा करून त्याच्यामध्ये 1-1, 1.5 फुटाच्या अंतरावर हे बांबू लावून दोन्ही बाजूने ड्रॅगन फ्रूटचे रोपं लावलेले. आता लावून याला 15-1 दिवस झालेले. साधारणतः 1-2 महिन्यामध्ये याचा जो फुटवा आहे तो होईल आणि ही रोपं वाढायला लागतील. अशा पद्धतीनं ड्रॅगन फ्रूटची लागवड. आणि या पिकाला अतिशय कमी पाणी लागत असतं. ड्रॅगन फ्रूट हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असं फळ आहे. आणि आता ही 1-1 फुटावर जवळजवळ 2-2 रोपं एका बांबूच्या कडेला आपण लावलेली. तर ती वरती गेल्यानंतर त्याचा पसारा वरती वाढेल. आणि मी मध्ये जे काही आंब्यांची झाडं लावले त्याच्या कडेकडेने या ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे, जेणेकरून या आंब्यांच्या झाडांना एक कंपाऊंडसारखं स्वरूप यामुळे निर्माण होईल. हे बघा, आता या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की अगदी बांधावर हे ड्रॅगन फ्रूटची रोपं मी लावलेली. म्हणजे कंपाऊंडही होईल आणि त्या जागेचा उपयोग कमीत कमी जागेत. आता ही नारळाची काही झाडं तुम्हाला बांधाच्या कडेला दिसतात, काही आंब्याची झाडं आहेत. आणि त्याच्यामध्ये जी जागा शिल्लक आहे त्या शिल्लक जागेमध्ये या ड्रॅगन फ्रूटचं उत्पन्न घेण्याचा आपला हा प्रयत्न आहे. अगदी 9-10 गुंठे जागेमध्ये आपण या सगळ्या प्रकारची झाडं आता तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. सुंदर फुलझाडं असतील, नारळाची झाडं असतील, आंब्याची झाडं असतील, सफरचंदाचं झाड असेल, असं हे विठ्ठल फार्म हाऊसमध्ये एक सुंदरसं असं रूप देण्याचा प्रयत्न. ही जी वेल आता तुम्हाला दिसते ही अतिशय ज्यावर मधमाशांचं अतिशय थवा बसलेला असतो. सुंदर असा परिसर बनवण्याचा, नैसर्गिकदृष्ट्या इकडं आनंददायी वातावरण निर्माण करण्याचा, जेणेकरून या